ब्रिटिश काळात सोलापूरची जगातील मोठं गिरणगाव म्हणून ओळख होती। सोलापूर जाम मिल, लक्ष्मी विष्णू मिल, जुनी मिल, यशवंत मिल अशा अनेक मोठ्या सूत गिरण्या ह्या परिसरात होत्या। आधुनिकतेच्या काळात ह्या गिरण्या बंद पडत गेल्या। यामध्ये राज्य सरकारच्या ताब्यात असलेली नरसिंग जमा मिलही बंद पडली। लक्ष्मी विष्णू मिल ही 20 वर्षांपूर्वी बंद पडली। या मिलमध्ये 10,000 कामगार काम करत होते। याच लक्ष्मी विष्णू मिल परिसरात ब्रिटिश काळात बांधलेली 250 फूट उंच भव्य चिमणी आहे। जुन्या मातीत बनवल्यानं आता तिला भेगा पडल्यात। त्या चिमणी शेजारी मोठमोठी बांधकामं झाली आहेत। हा धोका ओळखून ही चिमणी पाडायचं काम जागा विकत घेतलेल्या आपटे बांधकाम व्यावसायिकांना सुरू केलंय आणि ह्या ठिकाणी सोलापूरकरांसाठी क्लब हाऊस काढण्याचं ठरवलंय। चिमणीशी सोलापूरकरांचं भावनिक नातं असल्याचा आव्हानात आमदार प्रणिती शिंदे यांनी धोकादायक चिमणी पाडण्याचं काम रोखलं। चिमणी तोडण्याचं काही कारणच नाहीये, एवढंच मला ह्या ठिकाणी सांगायचं आणि ते आतापासून ते थांबण्याचा आमचा आग्रह आहे, थांबवण्याचा आग्रह आहे आणि तसं करण्यात आलं आहे। गिरण्या बंद पडताना लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघांनी उठाव केला असता तर कामगारांना अधिक फायदा झाला असता। त्यावेळी ह्या नेत्यांना कामगारांचा पुळका आला नाही। आता ही चिमणी धोकादायक झाली असताना पाडायला का विरोध होतोय असा प्रश्न कामगार नेत्यांनी केलाय। नरसिंगिरी मिलची चिमणी गेल्या 4-5 वर्षांमध्ये काढलेली आहे। नरसिंगिरी मिलची आता परत लक्ष्मी मिल मध्ये 2 चिमण्या आहेत। सोलापूर यशवंतची मिलची चिमणी होती ती पाडली गेली, त्या ठिकाणी आता वसाहत सुरू व्हायला लागलेली आहे। या संदर्भातला विचार करून हाचा युगो एवढा होण्याचं काय कारण आम्हाला कळत नाही। महापालिकेच्या क्षेत्रातील ऐतिहासिक तसंच वास्तुशास्त्रानुसार जतन करावयाच्या नियमावलीत अद्याप शासनाची मान्यता नसल्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीमध्ये ही चिमणी समाविष्ट नाही। पालिकेकडे गेल्या 4 वर्षांपासून पत्रव्यवहार केला आहे, मात्र कोणतेही उत्तर देत नाही। चिमणी ही कधीच ऐतिहासिक होऊ शकत नाही। आम्ही महापालिकेला गेल्या 4.5 वर्षापासून वेळोवेळी फॉलोअप करतोय की सदर चिमणी धोकादायक झाली आहे, जीर्ण झाली आहे आणि त्या जागी आमचे क्लब हाऊस होणार आहे। महापालिकेने 4.5 वर्षात आम्हाला कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही, ना मंजुरी दिली ना नाकारली। एकेकाळी गिरणगाव असलेलं सोलापूर आता काट टाकू लागलंय। संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।